नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मेष राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ग्रहांच्या आकाशात असा दुर्मिळ योग तयार होत आहे, ज्यामुळे अनेक मेष राशींच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल घडू शकतात. शनीचा प्रभाव, गुरुची कृपा आणि कर्माचे फळ हे तिन्ही घटक एकाच काळात कार्य करत असल्याने अनेकांना नवीन संधी मिळू शकतात, तर काहींना जुन्या चुका दुरुस्ती करण्याची वेळ येऊ शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक सोपा आध्यात्मिक उपायही सांगणार आहे. मेष राशीवर शनी आणि गुरुचा प्रभाव. मित्रांनो, शनी म्हणजे कर्माचा न्यायाधीश, गुरु म्हणजे ज्ञान, भाग्य, कृपा आणि प्रगती. जेव्हा या दोन्ही ग्रहांचा प्रभाव एखाद्या राशीवर एकाच काळात ठळकपणे जाणवतो, तेव्हा जीवनात मोठा बदल, निर्णय, जबाबदारी आणि शिकण्याची संधी निर्माण होते. मेष राशीसाठी हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा असू शकतो. पहिली मोठी घटना. अनेक दिवस अडकलेली कामे हळूहळू पुढे सरकू शकतात. ज्या व्यक्तींना नोकरीत अडचणी येत होत्या, त्यांना नवीन संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. पण घाईघाईत घेतलेले निर्णय टाळणे आवश्यक आहे. दुसरी घटना. घरामध्ये काही महत्त्वाचे बदल घडू शकतात. कुटुंबाबाबतीत जुनी गैरसमज दूर करण्यासाठी हा काळ योग्य ठरू शकतो. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरू शकतो. तिसरी घटना. आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. गुरु संधी देतो, पण शनी मेहनतीची परीक्षा घेतो. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक विचारपूर्वक करा. कागदपत्रे तपासूनच निर्णय घ्या. चौथी घटना. ज्यांचे विवाहाचे योग अडकलेले आहेत, त्यांच्यासाठी चर्चा पुढे सरकू शकते. काहींना नवीन नाते जुळण्याची शक्यता आहे, मात्र भावनेपेक्षा विवेकाला महत्त्व द्या. पाचवी घटना. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः झोप, मानसिक ताण, डोकेदुखी, रक्तदाब, आहार यांकडे दुर्लक्ष करू नका. शनी काय शिकवतो? शनी आपल्याला सांगतो, प्रामाणिक राहा, कुणालाही फसवू नका, अहंकार टाळा, वेळेचे महत्त्व ओळखा. ज्यांनी संयम ठेवला त्यांना शनी दीर्घकाल चांगले फळ देतो. गुरु काय देतो? गुरु ज्ञान देतो, योग्य मार्ग दाखवतो, योग्य व्यक्तींची भेट घडवतो, आध्यात्मिक प्रगती घडवतो, भाग्याची दारे उघडू शकतो. करिअर. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. पदोन्नतीची शक्यता आणि व्यक्तींना निर्माण होऊ शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी प्रयत्न सुरू ठेवावेत. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात सातत्य आवश्यक आहे. व्यवसाय. भागीदारी करताना सर्व अटी समजून घ्या, मोठी जोखीम टाळा, अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. प्रेम आणि वैवाहिक जीवन. जोडीदाराशी संवाद वाढवा, रागावर नियंत्रण ठेवा, छोट्या गोष्टींचे मोठे वाद होऊ देऊ नका. विश्वास हेच नात्याचे सर्वात मोठे बळ आहे. आध्यात्मिक संदेश. हा काळ केवळ पैशासाठी नाही, तर हा काळ स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी आहे. दर गुरुवारी गुरूंची उपासना करा, शनिवारी गरजूंना मदत करा, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. सोपा उपाय. दररोज सकाळी ओम ब्रूम बृहस्पती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शनिवारी ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करा. यासोबत चांगले कर्म, संयम आणि प्रामाणिकपणा जोपासा. महत्त्वाची सूचना. ज्योतिष हे श्रद्धा, पारंपरिक मान्यतांवर आधारित मार्गदर्शन आहे. व्यक्तीची पूर्ण जन्मपत्रिका, दशा, गोचर आणि इतर घटकांपासून परिणाम वेगवेगळे असू शकतात. म्हणून कोणताही महत्त्वाचा आर्थिक, वैद्यकीय किंवा कायदेशीर निर्णय केवळ राशी भविष्याच्या आधारे घेऊ नका. मित्रांनो, जर तुम्ही मेष राशीचे असाल तर हा काळ सकारात्मक दृष्टिकोन, संयम आणि सातत्याने प्रयत्न करण्याचा आहे. ग्रह संधी दाखवू शकतात, पण यशासाठी कृती आणि योग्य निर्णय महत्त्वाचे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मेष राशीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.